सातारा जिल्ह्यातील मुक्त पत्रकार तुषार खरात यांच्या पत्रकारितेबाबत आक्षेप असू शकतात। त्यासाठी अन्य कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत। हा प्रकार लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे। सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा हा प्रकार दिसून येतोय। त्यामुळे असे प्रकार वेळीच रोखावेत अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले। यावेळी बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पत्रकार तुषार खरात यांच्या बाबतीत जो तातडीनं हक्कभंग दाखल केला गेला, पाठोपाठ सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर विनयभंगासारखे ॲट्रॉसिटीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले, याचा सर्वप्रथम आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबने जाहीर निषेध व्यक्त करतो की एवढ्या तातडीनं कारवाई करण्यात आली। दुसरी गोष्ट, जर प्रशांत कोरटकरसारखी जी व्यक्ती आहेत जे तथाकथित पत्रकार म्हणून मिरवतात आणि त्यांच्यामुळे शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जो बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे, ज्याच्या राज्यभरात सुद्धा संतापाची लाट उसळते, त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं। ते पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही। पण इथं मात्र एखादा पत्रकार जर काही बातमी बाहेर काढत असेल तर ती मंत्र्यांना जर वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याची बाजू त्यांनी विधिमंडळात मांडून त्यांच्यावर हक्कभंग आणला। त्यांनी त्यांच्या कायद्याचं असा दुरुपयोग केल्याचं आमचं असं मत आहे। आणि हा कुठं तर सत्ता आणि पैशाचा मस्तवालपणा म्हटला तर वावगं ठरणार नाही। त्यामुळं आम्ही तुषार खरात जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण तर ते दोषी नसताना त्यांना जर अशा पद्धतीने जर अडकून ही सत्तेच्या जोराखाली कारवाई होणार असेल तर हा खरखर लोकशाहीला आघात आहे आणि याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो। आणि कोल्हापूर प्रेस क्लब आम्ही तुषार खरातसारख्या प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी राहू याची ग्वाही देतो। निवेदनावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी व इतर पत्रकार उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।